मंडळी नमस्कार, मी विलास बडे, तुम्ही पाहताय बडे मुद्दे। आज बडे मुद्देत आपण चर्चा करणार आहोत धनगर आणि आदिवासींच्या आरक्षणाच्या टिपेला पोहोचलेल्या लढाईची। आदिवासी आमदारांनी आज मंत्रालयाच्या जाळीवर उड्या घेतल्या आणि एकच खळबळ उडाली। त्यामुळे धनगर आणि आदिवासींच्या आरक्षणाच्या संघर्षात सरकार जाळ्यात अडकलंय का, यावरच आज आपण चर्चा करणार आहोत। पण सुरुवातीला बघूया इतर काही बडे मुद्दे। आजचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे, आदिवासी आमदारांचं मंत्रालयात आज आंदोलन समोर आलं। संरक्षक जाळीवर उतरत आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम ठोकला। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात ते प्रवेश करणार आहेत। इंदापूर मधल्या राजकीय समीकरण त्याच्यामुळे निश्चितपणे बदलणार आहे। पुढचा मुद्दा, आरक्षणाची मर्यादा 75% न्या असं शरद पवार म्हणाले आणि एक प्रकारे त्यांनी तोडगा सुचवलाय। केंद्राने विधेयक आणावं, त्यांना साथ देऊ असं म्हणत सगळी झूल केंद्राच्या टाकण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केलाय का, त्याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट। पुढचा मुद्दा, बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये आता निवडणूक न लढवण्याचे अजित पवारांनी पुन्हा स्पष्ट संकेत दिले। जो उमेदवार देईन त्याला निवडून आणा असं अजितदादांनी सूचक वक्तव्य केलंय, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। पुढचा मुद्दा, गँगरेपच्या घटनेनं पुणे पुन्हा हादरलंय। बोबदेव घाटात एका मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आरोपींचं स्केच जारी झालंय। मंडळी, धनगर आदिवासी आरक्षणाची लढाई आता टिपेला पोहोचली आहे। आज सकाळीच आदिवासी आमदारांनी थेट मंत्रालयावर चढाई केली। सुरक्षा जाळीवर उड्या घेत आदिवासी आमदारांनी एकजुटीने धनगरांच्या आदिवासीतल्या आरक्षणाला विरोध केला। तर दुसऱ्या बाजूला धनगर समाजाला आदिवासींच्या आरक्षणात वाटा नकोय, तर स्वतंत्र आरक्षण हवंय असं म्हणत आरक्षणाची मागणी आता धनगर समाजाकडून पुढे रेटली जाते। आचारसंहिता पुढच्या 8 दिवसात लागू शकते आणि त्याआधी हा निर्णय व्हावा, याच्यासाठी दोन्ही बाजूंनी निकराची लढाई सुरू झाली आहे। पण या आरक्षणाच्या संघर्षात सत्ताधारी जाळ्यात अडकलेत का? एका बाजूला आदिवासी आहेत, दुसऱ्या बाजूला धनगर आहेत। समाधान कुणाचं करायचं आणि कसं करायचं हा सवाल आहे का? त्यातून कशी ते आपली सोडवणूक करून घेणार आहेत? कारण निवडणूक तोंडावर आहे, त्यामुळे हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे। याच सगळ्या मुद्द्यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। मान्यवर पाहुणे आपल्या सोबत असतील, पण सुरुवातीला बघूया आज दिवसभरात नेमकं काय घडलं, ही संघर्षाची लढाई किती टिपेला पोहोचली आहे। स्पेशल रिपोर्ट। शुक्रवारी मंत्रालयात एकच गोंधळ उडाला। आदिवासी आमदार आणि खासदारांनी मंत्रालयाच्या इमारतीत लावण्यात आलेल्या संरक्षक जाळीवर अचानक उड्या मारल्या। खरं तर आंदोलकांना रोखण्यासाठी मंत्रालयाच्या इमारतीत या जाळ्या लावण्यात आल्या। मात्र आंदोलक लोकप्रतिनिधींनी त्याच संरक्षक जाळीवर उतरून आंदोलनाचा पवित्रा घेतला। त्यामध्ये सर्वपक्षीय आमदार आणि खासदारांचा समावेश होता। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवळ, किरण लहामटे, काँग्रेसचे हिरामण खोसकर तसंच भाजप खासदार हेमंत सावरा हे जाळीवर उतरले। यावेळी आंदोलकांनी कागदपत्र फेकून घोषणाबाजी केली। आधीची बरीच सरकार झाली, पण त्यांनी आदिसंख्य पदावरती आदिवासींची भरती काढली नाही, तर त्याच्या पण आदेश देण्यात आलेत का लवकरात लवकर त्याच्या जाहिराती काढा। ज्या डिपार्टमेंटकडनं जाहिरात काढली जाणार नाही आदिसंख्य पदांची, तर त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। गेल्या काही महिन्यांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून आदिवासी लोकप्रतिनिधी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर पेसा कायद्याअंतर्गत भरती करावी या मागणीसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। त्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी आमदारांनी जाळीवर उतरून आंदोलन केलं। आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे सरकारकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। तसंच धनगर समाजाला आदिवासीमधून आरक्षण देऊ नये अशी ही मागणी आंदोलकांनी केली। याच दरम्यान भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन सरकारच्या मदतीला धावून आले आणि आंदोलकांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी घेऊन गेले। पण या आंदोलनावरून राजकारण मात्र तापल्याचं पाहायला मिळालं।
मागील 3 दिवसापासून मुख्यमंत्र्याकडे सर्व आदिवासी आमदार वेळ मागत होते। आदिवासींना आमदारांना वेळ देण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना वेळ नाही आणि हे लाडकी बहीणचे इव्हेंट करून रॅम्पवर नाचायला यांना वेळ आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनगर आरक्षणाचा मुद्दा तापलाय। आदिवासींमधून आरक्षण देण्याची मागणी धनगर समाजानं लावून धरली आहे, पण धनगर समाजाच्या या मागणीला आदिवासी समाजानं कडाडून विरोध केलाय। त्यामुळे राज्य सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर आज राज्यात निर्माण झालेल्या या सगळ्या सामाजिक राजकीय परिस्थितीच्या नंतर काही मूलभूत सवाल निर्माण झालेत। आपण पहिल्यांदा हे सवाल काय बघूया, ज्याची आपल्याला चर्चा करायच्या बडे मुद्द्यामध्ये धनगर आदिवासींच्या आरक्षणाच्या जाळ्यात आज सत्ताधारी अडकलेले आहेत का? आमदारांनी आज तिथं जाळीवरती चढाई केली, पण सरकार जाळ्यात अडकलं का, हा सवाल आहे। पुढच्या मुद्द्यावर धनगर समाजाचा हक्काचं आरक्षण नाकारलं जात आहे, अशा प्रकारची जी मांडणी केली जाते त्या तथ्य आहे का, आपण जाणून घेणार आहोत। दोन्ही बाजूचे सगळे अभ्यासक आणि नेते असणार आहेत। आदिवासी आमदारांचं दबाव तंत्र आजच्या या घडीला योग्य आहे का, हाही सवाल आहे। सवाल हा सुद्धा आहे की धनगर आणि धनगड एकच आहेत, या तथ्य आहे का, जी मांडणी सातत्याने केली जाते त्याच्यातलं तथ्य समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आज आपल्याला चर्चा करायची आहे, धनगरांना आरक्षण देण्याचा राज्याला खरंच अधिकार आहे का? जर नसेल तर मग राज्याकडे का मागणी केली जाते? हे दबाव तंत्र योग्य आहे का? या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। आणि आज आपल्याकडे भलं मोठं असं पॅनल आहे, ज्याच्यात धनगर आणि आदिवासी समाजाचे प्रमुख नेते अभ्यासक आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। आपल्या सोबत थोड्याच वेळात जोडले जाणार आहेत। ज्यांनी आज आंदोलन केलं ते नरहरी झिरवळ आपल्या सोबत थोड्याच वेळात असतील, उपाध्यक्ष आहेत ते। त्याचबरोबर आपल्या सोबत आता इथं बाळासाहेब दोडतले जोडले गेलेले आहेत, यशवंत सेनेचे अध्यक्ष आहेत। आपल्या सोबत आता सुनील भुसारा आमदार जे आंदोलक आहेत ते सुद्धा जोडले गेलेले आहेत। भुसारा साहेब, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत आदिवासी हक्काच्यासाठी लढणाऱ्या याचिकाकर्ते जे होते ते डॉक्टर संजय दाभाडे अभ्यासक आहेत, ते सुद्धा जोडले गेलेले आहेत। दाभाडे सर, तुमचंही स्वागत। आपल्या सोबत संभाजीनगरहून आंदोलक गणेश केसकर सुद्धा जोडले गेलेले आहेत। गणेशजी, तुमचं सुद्धा स्वागत आहे। आपल्या सोबत आता माझ्या इथं स्टुडिओमध्ये अनिल जोरे सुद्धा जोडले गेलेले आहेत, ते सुद्धा अभ्यासक आहेत धनगर आरक्षणाचे। मी त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहे, पण सुरुवातीला मला या सगळ्या मुद्द्यावरून पहिल्यांदा सुनील भुसारा यांच्याकडे जायचं आहे। सुनीलजी, आज तुम्ही थेट मंत्रालयावर चढाई केली, का तुम्ही ही चढाई केली? काय तुमचं नेमकं म्हणणं होतं? तुम्हाला काय सरकारला आज मेसेज द्यायचा होता? काय सांगाल त्याबद्दल? धन्यवाद विराजजी। मागच्या 30 तारखेला जे गांधींच्या पुतळ्यासमोर जे आंदोलन आम्ही केलं होतं आणि आमचा आवाज ऐकण्यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ आम्ही मागितली होती, त्या बैठकीत जो काही निर्णय, जे काही आमच्या चर्चा झाल्या, त्या चर्चेनुसार जी सुप्रीम कोर्टामध्ये आमच्या पेसा आंदोलनाची जी केस सुरू आहे, पेसा भरतीची, त्या केस त्यानुसार फक्त न्यायालयाला माहिती द्यायची की आम्ही अशी भरती करत आहोत। कारण मी आपल्याला मागच्या वेळेस सांगितलं होतं की पेसा भरतीला सुप्रीम कोर्टाचा स्टे नाही, त्यामध्ये राज्य सरकारने भूमिका मांडलेली आहे की जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही भरती करणार नाही। कोर्टाने स्टे दिला नव्हता आणि मग राज्य सरकारला तो अधिकार आहे की स्वतः जे स्टेटमेंट दिलंय फक्त कोर्टाला ते सांगायचं आहे की आम्ही हे करत आहोत आणि ते सांगून ही भरती पुढे प्रक्रिया न्यायची, अशी आमची मागणी आहे। आचारसंहिता काही दिवसाच्या तोंडावर आहे आणि त्यामुळे मग हे जर मुलांना जर आता नियुक्तीपत्र दिलं नाही तर पुन्हा त्यामध्ये 2-4 महिन्याचा गॅप जाईल, कारण ऑलरेडी ही मुलं त्यांच्या नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। नरहरी झिरवळ साहेबांच्या जे शासकीय निवासस्थान आहे त्याच्या खाली ती पार्किंग मध्ये ती 400-500 मुलं मुली तिथे राहतात आणि त्यातल्या 1-2 मागच्या काळामध्ये आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न मागच्या काळात केला होता। आणि हा मुद्दा घेऊन आम्ही ते गांधी पुतळ्यांचं आंदोलन केलं। त्यावर धनगर आरक्षणाच्या संदर्भातला सुद्धा आमचा विषय होता की आपण चर्चेच्यावर केली मागच्या बडे मुद्द्यामध्ये की धनगर हे धनगर नाहीत किंवा कसं सुप्रीम कोर्टाने माननीय सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे। मग या सगळ्या मुद्द्यांवर शासन आम्ही जी आर काढू वगैरे काही गोष्टी होत्या आणि या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला मुख्यमंत्री चर्चा करायची होती। ठीक आहे।
आम्हाला वेळ दिला होता, तो वेळ मुख्यमंत्री साहेबांनी पाळला नाही. परवा दिवशी आम्ही 2 वाजेपासून रात्री 10:30 पर्यंत आम्ही त्यांची वाट बघितली. कालही त्यांना आम्ही भेटण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे मग नाईलाजास्तव आजचा हा विषय आम्हाला त्या ठिकाणी करावा लागला. ठीक आहे बाळासाहेब, एक प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण सरकारी पातळीवर GR निघण्याच्या संदर्भात हालचाली सुरू आहेत असं सांगितलं जात आहे. तुम्ही या सगळ्या बैठकींमध्ये असता काय नेमकं सरकारी पातळीवरती घडतंय? धनगर समाजाला, आदिवासी समाजाला हे कळणं गरजेचं आहे, महाराष्ट्रातल्या इतर समाजांना कळणं गरजेचं आहे. काय नेमकं घडतंय आणि आजच्या या दबाव तंत्रानंतर, या आंदोलनाच्या नंतर तुमची वाट बिकट झाली आहे का? महाराष्ट्रातील खरं तर आज या महाराष्ट्राला महाराष्ट्रातील सर्वोच्च सभागृह असलेले विधानसभेचे उपाध्यक्ष आणि आता जे बोलत आहेत ते आमदार, सन्माननीय आमदार, म्हणजे उपाध्यक्ष आणि त्या सभागृहातील सदस्य, ज्या महाराष्ट्राचं सर्वात सभागृह उच्च आहे त्या सभागृहातील सदस्यांना या पद्धतीनं एखाद्या साध्या कार्यकर्त्यासारखं आंदोलन करण्याची त्या ठिकाणी वेळ येते. ही आता निवडणुका समोर ठेवून या आदिवासी बांधवांना त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी, स्वतःचे उमेदवार स्वतःचं कर्तृत्व झाकण्यासाठी आता ते पडतायत निवडणुकीमध्ये. ते पाप कुठेतरी झाकायचं आहे, लोकांमध्ये वातावरण निर्माण करायचं आहे, आम्ही तुमच्यासाठी करतोय म्हणून त्या जाळीवर जाऊन उड्या मारायच्या. खरं तर या सभागृहाचा महाराष्ट्र शर्मेनं मान खाली घातली आहे. या इथं बसलेल्या आमदारांनी, जिरवाळ साहेबांनी सगळ्यात अगोदर माफी मागितली पाहिजे आणि त्यानंतर चर्चेला सुरुवात केली पाहिजे. तुम्ही अगोदर महाराष्ट्राची माफी मागा. महाराष्ट्राची मान लाज शर्मेनं झुकलेली आहे आणि फक्त निवडणुकांसाठी तुमचं केलेलं 5 वर्षाचं पाप झाकण्यासाठी तुम्ही महाराष्ट्राच्या आदिवासी बांधवांमध्ये, धनगर बांधवांमध्ये करू शकत नाही. आम्ही कदापि आरक्षणाची मागणी लिगल आहे. तुम्ही धनगर हा विषय आमच्या लेकराबाळांच्या ताटामध्ये काहीतरी वाढतंय, देतंय. इतक्या वर्षाचं आरक्षण तुम्ही खाल्लं. धनगर ठीक आहे, मी उत्तर घेतो. भुसाराजी, त्यांचं म्हणणं आहे निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम हे सगळं केलं जातंय, दबाव टाकला जातोय, त्यांचा हक्काचं आरक्षण नाकारलं जातंय, हा त्यांचा दावा आहे. अहो, माननीय सर्वोच्च न्यायालयाने नाकारलं, ते आम्ही नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. एक नाही 2 वेळा नाकारलेला आहे. बरं, याच्या आधीच्या काळात पण नाकारलंय, आता 4 महिन्यापूर्वी नाकारलेलं आहे. आम्ही कोण नाकारणार आहे? परंतु धनगर हे धनगर नाहीत हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे, माननीय उच्च न्यायालयाचा निकाल आहे. आणि नसलेली गोष्ट विनाकारण फक्त शब्दाचा खेळ करून त्यामध्ये घुसण्याचं काम हे करतायत. राहिला विषयाच्या आमच्या आंदोलनाचा, आमच्या समाजावर जे काही आंदोलन आम्ही केलं तर आमच्या हक्काचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत होता. मागच्या 14 दिवसची मुलं, 500 मुलं त्या ठिकाणी त्याचं घरदार विसरून त्या ठिकाणी बसलेले आहेत. कुणी आत्महत्याचा प्रयत्न करताय, कुणी त्याच्या जीवाशी खेळतंय. हे होऊ नये म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना वारंवार विनंती करत होतो की बाबा याच्यावर मार्ग काढा. 2दा बैठक झाली, ती निष्फळ ठरली आणि म्हणून मग आज न्यायालयाने आम्हाला मार्ग स्वीकारावा लागला. ठीक आहे, मला या चर्चेमध्ये गणेश केसकर यांना आणायचं. गणेशजी, तुम्ही गेली अनेक दिवस, खरं तर वर्षभर सातत्यानं धनगर आरक्षणाच्या संदर्भात आंदोलन करताय, उपोषण करताय. आता तुम्ही संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा आंदोलन करताय. तुम्ही आंदोलन का करताय? त्यांचं म्हणणं आहे जर हायकोर्टानं, सुप्रीम कोर्टानं तुमचं नाकारलेलं आहे तुम्हाला आरक्षण, तर मग तुमचा हा दावा टिकतो कुठे? कशाच्या आधारावर तुम्ही मागताय? हा त्यांचा सवाल आहे. मुळात गेल्या 60 वर्षापासूनचा हा धनगर समाजाचा प्रश्न आहे आणि आम्ही याच्या अगोदरही खूप आंदोलन, हे माझं 4थं आंदोलन आहे, उपोषण आहे. आता आम्ही संभाजीनगरमध्ये बसलोय. त्याचं महत्वाचं कारण हे आहे सर, कारण की जी आमची उच्च न्यायालयातली जी केस होती, जी हे सांगतायत तुम्ही हरला, तर ती केस ह्याच संभाजीनगरमध्ये जे खिल्लारी कुटुंब आहेत, जे धनगरच आहेत, त्यांना त्यांचे खाडाखोड करून, जे आपलं शाळेचं सर्टिफिकेट असतं त्यावर धनगरचं धनगड करून, खाडाखोड करून या संभाजीनगरच्या जात वैधता प्रमाणपत्र समितीकडून कास्ट व्हॅलिडिटी करून घेतलं आणि ऐन मोक्याला 10 वर्षाच्या केसच्या शेवटच्या टप्प्यात ते सर्टिफिकेट पुढे आलं आणि धनगरांची जी केस होती 10 वर्षाची ते आम्ही हरलो. आता मला तुम्हाला हे सांगायचंय साहेब की या जगात, या भारत देशामध्ये कुठंच धनगड अस्तित्वात नाहीत. धनगड ही जमातच अस्तित्वात नाहीये. आता ज्यावेळेस या शेड्यूल ट्राईबच्या वगैरे लिस्ट बांधल्या तर 1931ची जी काही जनगणना होती त्याचा आधार घेऊन ह्या सगळ्या लिस्ट बांधल्या आणि मग याच्यामध्ये धनगड हा शब्दच नव्हता, धनगर हा शब्द होता. बरोबर आहे. ज्यावेळेस आपला महाराष्ट्र वेगळा झाला 1960ला, त्यावेळेस 36 नंबरला धनगड असं लिहिण्यात आलं. काही मान्यवर आपले
बरं का, मी बोलत असताना मला बोलून द्या, मध्ये कोणी बोलू नका, तुम्हाला तुमचा वेळ भेटेल. तिथं ओव्हरऑन धनगड अशी एंट्री आली. आता मला सांगा, ज्या गोष्टीमुळे आमची केस आम्ही हरलो, त्यांचे ज्या वेळेस आपण सर्टिफिकेट पाहतो, ज्या सर्टिफिकेटवर त्यांना धनगडचे कास्ट व्हॅलिडिटी भेटले, त्याच्यावर धांगड नव्हतं लिहिलं, धनगड लिहिलं होतं. बरोबर आहे. त्यामुळे या राज्यामध्ये, आणि तुम्ही जी एंट्री पण बघताय ना, अशी कितीतरी राज्य आहेत. मी तुम्हाला त्या राज्यांची नावं सुद्धा सांगू शकतो. काही मान्यवर आपले असे बोलतात आपल्याला की तिथं धांगड लिहिलंय. हा शब्द आमच्या तोंडात घातला जातोय. धांगड असं नाहीच आहे. ठीक आहे. मागच्या बडे मुद्द्यामध्ये सुद्धा खरं तर या सगळ्याबद्दल मी येतो तुमच्याकडे. मागच्या बडे मुद्द्याच्या वेळेस सुद्धा धांगड आणि धनगडच्या बद्दल खूप मोठा युक्तिवाद प्राध्यापक डॉक्टर संजय दाभाडेंनी केलेला होता. दाभाडेजी, त्यांचं असं म्हणणं आहे की हा धांगड जो शब्द तुम्ही सांगताय तो नाहीच आहे, मुळात हा धनगडच आहे. आणि धनगड राज्यामध्ये जर नसेल तर मग 36 नंबरला असलेली जात कुठली, हा त्यांचा सवाल आहे. या ठिकाणी जी चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये त्या निमित्ताने मी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आज या ठिकाणी अधोरेखित करू इच्छितो. प्लीज. सर्वांनी त्या मुद्द्याकडे त्याची नोंद घ्यावी असं मी विनंती आणि आवाहन या ठिकाणी करू इच्छितो. आज महाराष्ट्रामध्ये जे अभूतपूर्व आंदोलन आणि अभूतपूर्व पाऊल महाराष्ट्राच्या आदिवासींना, त्यांच्या लोकप्रतिनिधींना आणि महाराष्ट्राचे विधानसभेचे उपाध्यक्ष माननीय नरहरी झिरवाळ साहेबांना उचलावं लागलं, त्याचं मुख्य कारण किंबहुना त्याचं एकमेव कारण म्हणजे पेसा भरती. पेसा आजचं जे आंदोलन करावं लागलेलं आहे त्याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्यावी. आजचं आंदोलन हे पेसा भरतीच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 29 ऑगस्ट 2024 रोजी जी बैठक झाली होती आणि आता 30 सप्टेंबरला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी जो शब्द दिला होता पेसा भरतीच्या संदर्भामध्ये, तो शब्द त्यांनी पाळला नाही. त्यांनी सांगितलं 29 ऑगस्टच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं, जर सर्वोच्च न्यायालयाकडून पेसा आदिवासी भरतीच्या संदर्भात काही निकाल आला किंवा नाही आला तरी सुद्धा आम्ही पेसा भरतीच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेऊ, हा शब्द त्यांनी दिला होता 15 सप्टेंबर पर्यंतचा. आपल्याला माहित असेल की 1 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यामधील आदिवासी तरुण आणि तरुणी यांनी नाशिकमध्ये एक मोठं आंदोलन, बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी कॉम्रेड जीवा पांडू गावित आदिवासी माजी आमदार यांनी सुद्धा बेमुदत उपोषण केलं होतं. फार मोठे मोर्चे त्या ठिकाणी झाले आणि त्याच्या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी बैठक घेतली दरम्यान 29 ऑगस्टला त्यामध्ये त्यांनी दिलेला शब्द होता 15 सप्टेंबरला आम्ही तुम्हाला सकारात्मक पाऊल उचलू. त्याच्यानंतर माननीय झिरवाळ साहेबांना जे 30 सप्टेंबरला आंदोलन करायला लागलं गांधी पुतळ्याच्या ठिकाणी आणि त्यांच्यासोबत इतरही आदिवासी उपस्थित होते. त्यामध्ये मुद्दा होता, माझा जो प्रश्न इथे उपस्थित केला गेला, पेसाच्या मुद्द्याबद्दल आपण चर्चा करत नाहीयेत. आता मुद्दा हा आहे की ज्या प्रकारची मांडणी केली जाते, तुम्ही जे म्हणताय त्यांचं असं म्हणणं आहे की धनगड हे राज्यामध्ये नाहीच आहेत, मग 36 नंबरला जी जात आहे ती कोण आहे असा त्यांचा सवाल आहे. माझा त्याच्याबद्दल मी तुम्हाला प्रश्न विचारलाय. नाही, तो त्यांचा जो सवाल आला सर, त्यांचा जो सवाल आलेला आहे तो प्रामुख्याने आजच्या आंदोलनाला धरून आलेला आहे. आजच्या आंदोलनाच्या संदर्भात त्यांनी जी आता सांगितलं की महाराष्ट्राचे उपाध्यक्षांना त्या ठिकाणी हे करावं लागलं, अशा पद्धतीने संविधानिक पदावरच्या माणसाला असं करावं लागलं, या पद्धतीचे धनगर बांधव काहीतरी या ठिकाणी भूमिका मांडतायत. म्हणून मी पहिल्यांदा मुद्दा क्लिअर करू इच्छितो, आजचं जे आंदोलन झालं ते धनगर विषयासंदर्भात नाही. आमच्या दृष्टीने म्हणजे तांत्रिक दृष्ट्या, शासकीय दृष्ट्या धनगर विषय आमच्यासाठी एका अर्थाने त्याला पूर्ण विराम हा खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी 30 सप्टेंबरच्या बैठकीत दिलेला आहे.
त्यांनी निसंदिग्ध शब्दामध्ये झिरवाळ साहेबांच्या आंदोलनानंतर सांगितलं होतं की अशा पद्धतीचा जो GR, ज्या GRचा उल्लेख आमचे धनगर बांधव करत होते, अशा पद्धतीचा GR, कोणताही GR काढण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, तशा पद्धतीचा GR आम्ही काढणार नाही असं त्यांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी 30 सप्टेंबरला सांगितलं. आमच्या दृष्टीने धनगर विषय त्या दिवशी संपलेला आहे. जाणीवपूर्वक आजचं जे आंदोलन आहे हे पेसाच्या संदर्भात आहे, हे मी या ठिकाणी हे बिंबवलं जाते. आणि हे दाभाडे साहेब, तुमचं लोकल स्टँडिंग आहे. तुम्ही 36 नंबरला धांगड कधी म्हणता, धनगड म्हणता. आम्हाला आजही तुमच्यावरती पूर्णपणे दावा आहे की तुम्ही महाराष्ट्रात एक धनगड दाखवा, एक धांगड दाखवा. तुम्ही जर संविधान, आज माननीय झिरवाळ साहेब उपाध्यक्ष पदावरती आहेत, तुम्हाला प्रोटोकॉल माहित पाहिजे की त्या उपाध्यक्ष पदावरतीच्या व्यक्तीने जर लेटर लिहिलं तर मुख्यमंत्री त्यांनी त्यांच्या केबिनमध्ये येऊन बैठकीला बोलायला पाहिजे. आज तुम्ही म्हणता की आमचं हे पेसासाठी आंदोलन झाले, तुम्ही म्हणता मुख्यमंत्री साहेबांनी तुम्हाला सांगितलं GR काढण्याचे अधिकार नाही. आम्हाला हे मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं लेखी आश्वासन आहे 30 तारखेपर्यंत त्यांना जे काही डॉक्युमेंट आहेत ते आम्ही दिलेले आहेत. शिंदे कमिटीचा रिपोर्ट आज आमचा सादर झालेला आहे. त्यामुळे आपण मुख्य मुद्दा डायव्हर्ट करण्यापेक्षा तुम्ही तुमचा जो लोकल स्टँडी आहे की तुम्ही आमच्या या धनगर आरक्षणाला जो विरोध करता विनाकारण, तो विरोध न करता जाणीवपूर्वक तुम्ही कागदोपत्री जे काही शब्द आहेत ते मान्य करायला पाहिजे. आणि हा जो काही धनगर आणि आदिवासीचा जो विनाकारण वाद इथल्या राजकीय व्यवस्थेने निर्माण केलेला आहे, तो आपण सर्वांनी, तुम्ही इंटेलेक्च्युअल आहात, मी सुद्धा इंटेलेक्च्युअल आहे, आपण तुम्हाला वारंवार आमच्या माननीय प्रकाश अण्णा शेंडगेंनी सुद्धा 2 वेळा झिरवाळ साहेबांना आमंत्रित केलं या डिस्कशनसाठी. आम्हाला कुणालाही वाटत नाही की आपल्या या दोघांमध्ये वाद व्हावे, परंतु हे जाणीवपूर्वक निर्माण केलेलं षडयंत्र आहे. त्यामुळे आमचं पुन्हा तुम्हाला म्हणणं आहे की तुम्ही विनाकारण धांगड आहे, धनगड आहे असं म्हणून तुम्ही धांगड म्हणता, त्याच्याबद्दल तुम्ही धनगर समाजाची माफी मागितली पाहिजे. अनेक वेळा तुम्ही मुद्दाम धांगड म्हणता. धनगर म्हणायला तुमची जीभ जडते का? प्रत्येक वेळी धांगड काय म्हणता? अनुभवता का लोकांच्या अजून एक मुद्दा आहे. वारंवार सन्माननीय डॉक्टर दाभाडे साहेब म्हणतात की जी प्रेसिडेन्शियल ऑर्डर आहे यू शुड रीड ॲज इट इज. 29 नंबरला कोळी महादेव आहे, आमच्याकडे डॉक्युमेंट आहे, बडे साहेबांकडे डॉक्युमेंट आहे, तुमचे सन्माननीय मंत्री मधुकर पिचड साहेब, एक मिनिट, एक जण सन्माननीय मंत्री मधुकर पिचड साहेबांचा डॉक्युमेंट त्यांची कास्ट आज एवढं आदिवासी मंत्री होऊन गेले तुमचेच लोक इतक्या बोगस पद्धतीने हे डॉक्युमेंट तयार करून त्यांनी एवढं पद भूषवलेले, मंत्रीपद भूषवले, त्याच्यावर तुम्ही कधी बोलणार आहे? माझ्याकडे पूर्ण कुंडली आहे साहेब, आज पूर्ण कुंडली आहे. थांबा, सांगतो तुम्हाला. 1950 ची ऑर्डर, 1950 ची ऑर्डर आहे, मुद्दा बोलला पाहिजे. 1950 ची ऑर्डर आहे, 37 क्रमांकाला अनिलजी त्यांचं म्हणणं काय आहे त्याला प्रतिवाद करू ना. एक जणाचा एक जबरदस्ती त्यांनी त्यांच्या इंटरप्रिटेशन खोडून काढण्याचा अधिकार तुम्हाला आहे. त्या दिवशी दाखवलं होतं. आम्ही कधीच धनगड एकाच आहे, आमची मागणी क्लिअर आहे. या महाराष्ट्रात धनगड नावाची जमात अस्तित्वात नाही, ते धनगर आहे. प्रेक्षकांना काय करणार? दोघं एकाच वेळेस बोलला तर प्रेक्षकांना करणार नाही. एक जण ओरॉन धांगड भारतामध्ये अस्तित्वात आहेत आणि त्या संदर्भामध्ये छत्तीसगडच्या आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने त्याचा अहवाल बनवलेला आहे. त्यामुळे खोटं रेटून बोलताय तुम्ही, पण खोटं बोलताय हे लक्षात घ्या. ठीक आहे, केसकरजी मला केसकरजी नाही. तीचा अहवाल जर केला विलासजी, मला एक मिनिट बोलू दे. एक मिनिट बोला, मी येतो तुमच्याकडे. गणेशजी येतो तुमच्याकडे. भुसाराजी तुमचं सबमिशन. विलासजी, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा अहवाल हा फडणवीस साहेब मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये फार मोठा अभ्यास या विषयावर झाला. तो अहवाल जर आपण सार्वत्रिक जर सरकारने केला, त्यातून सर्व सत्य बाहेर येईल. तुम्ही वाचलाय का? तुम्ही वाचलाय का? चुकीचा मेसेज द्यायचा नाही. तुम्ही वाचलाय का? तुम्ही वाचलाय का? कुणी बघितलाय का? चुकीचं बोलायचं नाही. तुम्ही वाचलाय का? तुम्ही बघितलाय का? महाराष्ट्राच्या जनतेने बघितलाय का? सरकारने बाहेर काढलाय का? तुम्ही खोटं बोलू नका. खोटं बोलून महाराष्ट्राच्या जनतेला फसवायचं काम करू नका. आमदार साहेब, खोटं बोलून फसवायचं काम असेल तर तुम्ही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा अहवाल मागवा. तिथं का तुमची हिंमत होत नाही? अरे तुम्ही वाचला का?
संजयजी दाभाडे साहेब आपल्याला अभ्यासक दिसता, आपल्याला सराव वाचता येत नाही का? धनगड मागणी ठीक आहे, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. ठीक आहे, मी येतो तो मुद्दा घेऊ आपण. पाणी होऊ द्या आणि येऊ द्या टाटा. ठीक आहे, मला केसकरजी बोला, गणेशजी बोला, गणेशजी बोला. त्या समोर येऊ द्यायला घाबरता कशाला? अहो तुम्ही आणा ना. मला डॉक्टर साहेब येतो. सर्वांनी शांत बसा. मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची, हे राज्य हा देश पूर्णपणे संविधानावर चालतो. संविधानाचं डॉक्टर साहेब आवाज ती मागणी सरकारकडे येऊ द्या. ठीक आहे डॉक्टर साहेब, आपण त्या मुद्द्यावर येऊ. गणेशजी बोला, तुम्ही सलग बोला. नळावली भांडणं चाललेत का आपली? नळावली भांडणं चाललेत का आपली? संविधानाचं काम हे इंग्लिश मधून चालतं आणि त्या राज्यभाषेच्या सलग बोला. हा, संविधानाचं काम हे इंग्लिश मधून चालतं, त्या राज्याच्या राज्यभाषेनुसार त्याचं ट्रान्सलेशन केलं जातं. आता माझ्याकडे इथं काय लिस्ट आहेत. आता बिहार राज्यामध्ये जर तुम्ही बघितलं 26 नंबरला ओरॉन धनगर असलेले, परंतु त्याचं प्रोनाउन्सिएशन काय होतं? उराव धांगड, बरोबर आहे. त्यानंतर झारखंडमध्ये तुम्ही गेला तर 25 नंबरची एंट्री ओरॉन धनगर, त्याचं प्रोनाउन्सिएशन काय होतं? उराव डांगर, बरोबर. ओडिसामध्ये गेला 53 नंबरची एंट्री ओरॉन धनगर, त्याचं प्रोनाउन्सिएशन काय होतं? ओराव धांगर. तसंच आता ह्या 3 राज्यामध्ये धनगड होतं, त्याचं बदलून धनगर केलंय. महाराष्ट्रामध्ये अशी 3 राज्य, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र, याच्यामध्ये धनगड आहेत, बरोबर आहे. त्याचं प्रोनाउन्सिएशन आता छत्तीसगडमध्ये कसं होतं? 33 नंबरला DHANGAD, त्याचं प्रोनाउन्सिएशन धांगड. मध्य प्रदेशमध्ये DHANGAD ढ ढगाचा, आणि महाराष्ट्रामध्ये DHANGAD ढ. तर मग हे आमच्या तोंडात हे धांगड का टाकतात? महाराष्ट्रामध्ये DHANGAD ला तुम्ही धनगड म्हणणार का धांगड म्हणणार? उगाच काहीतरी डायव्हर्ट करायचं. सुप्रीम या धनगर या विषयावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने 2 वेळा दिलेला आवाज दिलेला. अभ्यास करणारी तिने धांगड असं लिहिलेलं आहे. हा बोला डॉक्टर बोला. प्रशिक्षण संस्थेने धांगड लिहिलेला आहे. त्या राज्याच्या राज्यभाषेनुसार ट्रान्सलेट होतात. मग महाराष्ट्रामध्ये डॉक्टर साहेब एक मुद्दा आहे, एक मुद्दा चर्चेला येतोय. जर महाराष्ट्रामध्ये धनगड नाहीयेत, धनगड आहेत की नाहीयेत ते तुम्ही सांगा. महाराष्ट्रात धनगड आहेत की नाहीयेत? डॉक्टर दाभाडे कुठं आहेत? महाराष्ट्रामध्ये बॉम्बे हायकोर्टाने जो निकाल दिला 16 फेब्रुवारी 2024 ला, त्या निकाल पत्राची अधिकृत भूमिका अशी आहे की महाराष्ट्रामध्ये धांगड, ओरॉन धांगड याचा 0 क्लास नाही. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ओरॉन धांगड आहेत असं. म्हणजेच आम्ही संभाजीनगरमध्ये उपोषणात त्याच गोष्टीसाठी बसलोय. आम्ही संभाजीनगरमध्ये उपोषणात त्याच गोष्टीसाठी बसलोय. राज्य सरकारने लेखी धनगर अहो 3 वेळा शपथपत्र दिलेले आहेत राज्य सरकारनं. धनगड बोलूया आपण. डॉक्टर साहेब तुम्ही जजमेंटचा उल्लेख केला, जजमेंटची कॉपी माझ्याकडे आहे. पॅरा 136 वाचतो. त्या जजमेंटमध्ये त्याच पॅरामध्ये म्हटलेले खिलारे धनगड पण नाही, धनगर नाही. आणि तुमच्यासाठी, तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्याच्यावरती ही केस डिस्मिस झाली ते 606 बांधव आमचे मूळचे धनगरच आहेत. नामदेव तानाजी खिलारे आमचे पाहुणे आहेत. 1950च्या TC मध्ये हे बघा, हे डॉक्युमेंट आहे तुमचं. हे बघा, दक्षता समितीचा रिपोर्ट आहे. आम्ही म्हणत नाही धनगर बांधव, आम्ही म्हणत नाही. तुम्ही एकही महाराष्ट्रात 1950 पासून आज तागत महाराष्ट्राच्या जनतेने करतोय. महाराष्ट्राच्या जनतेने तुम्ही आमच्या मूळ धनगर, आमच्या बॉम्बे उच्च न्यायालयाच्या ज्या 2 केसेसने आदेश दिला त्याचं म्हणणं मानायचं, कृपया संविधानावरती बोलूया आपण. तुम्ही संविधान मानता की नाही ते सांगा फक्त. आम्ही संविधान मानणारे एकदा कोर्टामध्ये केस केलेला आहे, आम्ही थांबणार नाही. धनगर आरक्षण अंमलबजावणी होणार आहे. राज्य सरकार आम्हाला देणार आहे. धनगरांच्या पोरांच्या ताटात काही पडायला की तुमच्या पोटात गोळा उठतो. गेल्या कित्येक वर्षानं आमचं आरक्षण तुम्ही खाता
आता सरकार आम्हाला देता म्हणलं की तुमच्या मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचा GR आम्ही काढू शकत नाही, आम्हाला घ्यायचं नाही, आमचा 3.5% घेऊन आम्ही येतोय, तुम्ही आमचा स्वीकार करा, आनंदाने राहा, एकत्र लढू, पण तुम्ही आदिवासी नाही, तुम्ही घेऊन येण्याचा प्रश्नच नाही. आदिवासी नाही एक जण डॉक्टर साहेब तुम्हालाही माझा प्रश्न भुसारांजींना सुद्धा प्रश्न, त्यांचं असं म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये जी सूची आहे आदिवासींची तुम्हाला आत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. डॉक्टर साहेब माझा प्रश्न आहे, एक मिनिट मी विचारतोय डॉक्टर साहेब महाराष्ट्रामध्ये 45 जाती आहे, एक जण महाराष्ट्रामध्ये 45 आदिवासींच्या जातींची सूची आहे, एम आय राईट? येस सर. 45 मध्ये 36 नंबरला धनगड आहे, 45 आदिवासी जमाती. 36 नंबरला कुठली जात आहे? कुठली आहे सांगा डॉक्टर, आता विकिपीडिया काढा, आता लाईव्ह काढा, विकिपीडिया मध्ये आता शोधा, ओरॉन कॉमा धनगर आहे, आता लाईव्ह बघा तुम्ही. डॉक्टर त्यांचं असं म्हणणं आहे 36 नंबरला ओरॉन धनगर जे आहे ते विवा धनगर जे आहे ओरॉन कॉमा धनगर आहे ते धनगर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. जी संसदेने निर्माण केलेली अनुसूची असते, आर्टिकल संविधानातलं कलम 342(2) नुसार जी अनुसूची जो शेड्यूल तयार झालेला आहे त्याच्यामध्ये ओरॉन धांगड आहे. विकिपीडिया आम्हाला दाखवू नका, आमच्यासाठी संविधान आणि कोर्ट याचा जो निकाल आहे तो आमच्यासाठी श्रेष्ठ आहे. संविधानाला मानणारे आपण जर असता तर धांगड म्हणून बसला नसता. धनगर आहे लिहिलेला आपण बघा. सुप्रीम कोर्टाने धनगरांच्या आरक्षणामध्ये थोडा घालण्याचा प्रयत्न आपण करायचा नाही आणि तो करू नये. आम्ही तुमच्या आरक्षणामध्ये येणार नाहीत, आम्हाला तुमचं आरक्षण पाहिजे नाही, आमचं 3.5% घेऊन येतोय. तुमच्या कुठेही तुमच्या विधानसभेला धक्का लागणार नाही, तुमच्या लोकसभेला धक्का लागणार नाही, जिल्हा परिषद पंचायत समिती नाही. आमच्या पोराबाळांचं इतक्या वर्षाचं आरक्षण आता आम्हाला मिळू द्या, तुम्ही सहकार्य करा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. ठीक आहे भुसाराजी तुम्ही बोला, बाकी कोणी बोलू नका. विलासजी प्लीज सर तुम्ही बोला, बाकी कोणी बोलू नका प्लीज. त्या विनंतीला काही अर्थ नाही. मी किती वेळा सांगतोय की धनगर हे धनगर नाहीत. हा निकाल 2 वेळा, एक नाही 2 वेळा माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या सर्व विषयांमध्ये जवळपास 78 वेळा त्याच्या सुनावणी घेतलेली आहे आणि त्याच्यावर विस्तृत चर्चा माननीय उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेली आहे. असं असताना आपण या ठिकाणी एक मिनिट बाकी गणेशजी तुम्ही बोलू नका, कोणीच बोलू नका. मी त्यांना प्रश्न विचारतोय. भुसारा साहेब त्यांचं असं म्हणणं आहे की धनगड नाही आहेत, हे त्यांच्याबद्दल पण त्यांचं म्हणणंच ते आहे धनगड नाहीच आहेत राज्यात. जे धनगड आहेत ना ते धनगर आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. राज्यामध्ये जर धनगड अस्तित्वातच नाहीये तर ते यादीत कसे, हा त्यांचा सवाल आहे. बरोबर आहे. त्या संदर्भातच आपल्या सरकारने मागील देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने टाटा सोशल सायन्सला एक विस्तृत त्या ठिकाणी अभ्यास अहवाल करण्याला सांगितला आणि तो अहवाल सरकारकडे सबमिट झालेला आहे. त्या अहवालाच्या पुढे काय झालं हे सरकारला माहिती आहे. तो सरकार त्या ठिकाणी सार्वजनिक केला नाही. आमची मागणी आहे की तो अहवाल सरकारने लोकांपुढे आणावा. परंतु ज्यांनी टीसचा अभ्यास केलाय, टीस मध्ये धनगरांच्या विरोधात आहे, खोटी माहिती परत पसरवू नका. टीस तुम्ही वाचलाय का? सरकारने जाहीर का नाही केला? प्रूफ आहे का टीस मधला काही? टीस बद्दलची खोटी माहिती पसरवली. या गेल्या 9 महिन्यापासून माननीय एक छोटासा ब्रेक घ्यायचा, मला एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे बाळासाहेब, मला एक छोटासा ब्रेक घ्यायचा. ब्रेक नंतर मला विचारायचं आहे, आदिवासींमध्ये अनेक जाती आहेत, 45 जाती आहेत. आदिवासींच्या सगळ्या जातींना आरक्षणाचा लाभ मिळालाय का? आरक्षणामध्ये आज धनगर समाजाला येण्यापासून रोखलं जातंय हा जो आरोप केला जातोय त्यात खरंच तथ्य आहे का? आरक्षणाच्या आतापर्यंतचं जे घटनात्मक आरक्षण आमचं आहे ते नाकारलं जातंय हा जो धनगर समाजाचा आरोप आहे त्यात तथ्य आहे का? या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त बडे मुद्दे.